शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला। निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले। 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासनाचा निर्णय आदेश ताबडतोब रद्द करावा व 5 सप्टेंबर 2024 चा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ व शिक्षण संस्थाचालक संघ, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने महामोर्चा काढण्यात आला। मोर्चा टाउन हॉल, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला। शिक्षणाचे कंत्राटीकरण रद्द करा, शैक्षणिक कामे रद्द करा, शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करू नका, राष्ट्रपती की संतान हो या चपराशी का बेटा, सबको शिक्षा एक समान, शिक्षणावरील बजेट वाढवलंच पाहिजे आदी घोषणांनी मोर्चा मार्गावरील परिसर दणाणून गेला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। शिक्षक नेते दादासाहेब लाड, अनिल लवेकर, भरत रसाळे, राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, रवी पाटील, आर.वाय. पाटील, मंगेश धनवडे, संदीप पाडळकर, प्रमोद तोंडकर आदींनी भाषणे केली। सूत्रसंचालन उमेश देसाई यांनी केले। प्रसंगी राहुल पवार, बाळ डळेकर व बीजी बोराडे, सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे, बाबा पाटील, प्राध्यापक सी.एम. गायकवाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, उदय पाटील, के.के. पाटील, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, गौतम वर्धन, मिलिंद बारवडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामॅन सोमनाथ जांभळेसह संग्राम पाटील, कोल्हापूर। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।